पुण्यात 13 अनधिकृत शाळांचं बिंग फुटलंय आणि पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात हा प्रकार घडलाय। पुणे महापालिकेकडूनच 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली आहे। कोंढवा भागात सर्वाधिक 5 शाळांचा समावेश आहे। विनापरवाना शाळांमध्ये प्रवेश न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य वाचवण्यासाठी पालिकांना हे आवाहन केलंय। फसवणूक टाळण्यासाठी पालकांनी अधिकृतता तपासण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, काय प्रकार आहे हा? मुळात या शाळा उभ्या कशा राहिल्या आणि आता तिकडे जर का विद्यार्थी असतील तर त्यांचं पुढे काय होणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। आता अशा ऐनवेळी कुठे ऍडमिशन मिळणार अशी चिंता विद्यार्थ्यांना आणि पालकांना सतावते आहे। महापालिकेकडून जी मोहीम राबवली गेलेली होती शाळांच्या तपासणीची, त्या तपासणीमध्ये हा सगळा प्रकार लक्षात आलेला आहे। 1-2 नाही तर तब्बल 13 पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या शाळा आहेत ज्या अनधिकृत असल्याचं समोर आलेलं आहे। ज्यामध्ये उंडरीतली आर्यन वर्ल्ड स्कूल असेल किंवा ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल आहे जी आंबेगावमध्ये आहे, त्यासोबतच ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल आहे उंडरीमधली, या शाळेचा समावेश आहे। लेगसी हायस्कूल जिथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले होते, त्यासोबतच एलोरा मेडिकल स्कूल असेल, सेंट व्यू इंटरनॅशनल स्कूल असेल। आपण जर ही शाळांची नावं ऐकली तर आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या प्रतिष्ठित अशा वाटतील, मोठ्या आणि चकाचक असलेल्या शाळा वाटतील अशा पद्धतीच्या शाळा। मात्र महानगरपालिकेकडून जी सगळी तपासणी करण्यात आली या सगळ्या शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलेलं आहे। यामध्ये बिबवेवाडीतल्या देखील एका शाळेचा समावेश आहे, न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश स्कूल। तेव्हा या सगळ्या शाळांमध्ये जे शिकणारे विद्यार्थी होते, त्यांचे पालक होते, ते सध्या चिंतेत आहेत। पण दुसरी गोष्ट अशी आहे की वेळेआधी हा सगळा प्रकार जो आहे तो लक्षात आला, उघड झाला आणि म्हणून महानगरपालिकेनं या शाळांमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर ऍडमिशन घेऊ नका, तुमचं नुकसान होईल अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। आणि ज्या जवळपास इतर शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपण प्रवेश घ्यावा अशा पद्धतीची भूमिका महानगरपालिकेनं घेतलेली आहे। वेळेआधी अर्थात जूनचा जो महिना आहे, मेचा जो महिना आहे, तो ऍडमिशनच्या सगळ्या लगबगीचा महिना असतो। अशा वेळी हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा विद्यार्थ्यांचा होणारा जो तोटा आहे तो देखील वाचलाय, अशी दुसरी बाजू देखील यातली आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।